कळमेश्वर ब्राह्मण येथील निकृष्ट रस्ता कामाची चौकशी सुरू. काँग्रेसच्या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर ब्राह्मणी शहरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या संशयास्पद आणि निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने शहर महिला अध्यक्षा सौ अनुजा पिंटू निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत काल 10 जून 2026 रोजी दुपारी 1 वाजता राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांच्या आदेशानुसार संबंधित विभागाचे अभियंता देवेंद्र गोडलिंगे यांनी कर्मचाऱ्यांसह प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. सतीशजी नांदे यांनी व्यक्त केली तीव्र प्रतिक्रिया. या पाहणी दरम्यान स्थानिक नागरिक आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सतीशजी नांदे यांनी रस्त्याच्या कामासंबंधी आपली तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी चालू असलेल्या कामातील त्रुटी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांचा गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला. नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी. रस्त्याचे निर्माण कार्य सुरू असताना कंत्राटदार आणि प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या व वाहनधारकांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा फलक किंवा बॅरिकेड्स नसल्यामुळे कोणत्याही नागरिकाची गैरसोय होणे आणि कोणतीही दुर्घटना घडू नये याची खबरदारी प्रशासनाने तातडीने घ्यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. गुणवत्ता तपासणीचे आश्वासन पाहणी दरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये रस्ता कामाच्या दर्जांबाबत सविस्तर चर्चा झाली. यावर उत्तर देताना अभियंता देवेंद्र गोडलिंगे यांनी आश्वासन दिले की चालू कामाचे नमुने ब्लॉक्स काढून ते तात्काळ गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे तपासणीसाठी पाठवले जातील. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच तो पुढील कार्यवाहीसाठी प्रकल्प संचालक याकडे पाठवण्यात जाईल. यापुढील रस्ता बांधकामात गुणवत्तेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. माजी राज्यमंत्री सुनीलजी केदार यांच्या नेतृत्वात आंदोलनाचा इशारा प्रशासनाने तात्पुरते आश्वासन दिले असले तरी काँग्रेस पक्ष या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहे. जर रस्ता दर्जेदार पद्धतीने तयार झाला नाही तर वाहतूक करणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर झाली नाही तर माजी राज्यमंत्री सुनीलजी केदार साहेब यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल असा कडक इशारा काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा अनुजा निंबाळकर यांनी या ठिकाणी दिला आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम, कळमेश्वर. नमस्कार, मी आहे तुमचा युवा पत्रकार रुपेश युवराज मेश्राम. आपल्या सर्वांचं स्वागत करतोय सिटी इंडिया न्यूजमध्ये. आज आपण कळमेश्वर तालुक्यामध्ये NHAIच्या माध्यमातून रूटची निर्मिती चालू असताना गावकऱ्यांनी उचललेत प्रश्न की हे जे काम आहे हे निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे असा त्यांचा आरोप आहे. तर आपण जाणून घेऊया की या गावकऱ्यांचा आरोप या रोडच्या समोर काँग्रेसच्या कार्यकर्ता व तालुका अध्यक्ष निंबाळकर ताई ह्या आहेत. यांच्याकडनं जाणून घेऊया की जे NHAIच्या माध्यमातून काम सुरू आहे हे कशा प्रकारे सुरू आहे. थोडक्यात त्यांच्या खूप घात होता या रोडनी. खूप मोठी समस्या चालू आहे. गट्टू जे लावण्यात आलेले आहे ते पूर्ण खोलवर गेलेले आहे. कारण तिथे असा गड्डा पडलेला आहे. स्लोप झाला म्हणजे पाणी साचू शकते. आता येणाऱ्या काळामध्ये पावसाळा लागत आहे आणि सळाकी सुद्धा अशा बाहेर निघलेल्या आहे का जर टू व्हीलरवर बसून गेलेल्या लेडीजला किंवा जेंट्सला लागत आहे त्या सळाकी, त्यांना वाकवल्या सुद्धा नाहीये सर. बघा, याच्यामध्ये कुठल्या प्रकारे दुर्घटना होऊ शकते असा तुमचा आरोप आहे की हा सळाकी अशा उघडे ठेवून. आरोप म्हणजे खूप मोठा आहे. कारण सळाकी या रोडनी रोज एका दिवसाच्या आड कोणी नाही कोणी पडलंच आहे सर. मी माझ्या स्वतःचा रात्रीचा जाण्या येण्याचा टाइम आहे. मी स्वतः बघते की 1-2 लोक पडतात. इतकी म्हणजे भयंकर समस्या झालेली आहे. तुम्ही बघू शकता ह्या कशा प्रकारे सळाकी हा उघड्यावर पडलेल्या आहेत की जाणे येणारे जे काही प्रवासी आहे यांना कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ शकते. या संबंधित हे जे कर्मचारी पाहणी करण्यासाठी आलेले आहे यांची प्रतिक्रिया या सडकांविषयी आपण जाणून घेऊया. कधीपर्यंत हे काम करतील, काय समस्या. आता जसं मॅडमनी सांगितलं होतं ते सलाखी आम्ही आता बेंड करायचा प्रयत्न करू किंवा त्याला मातीनं झाकून ठेवणार आहोत म्हणजे समोर असं काही ॲक्सिडेंट व्हायला नको. मला सांग, दुसरा कोणता पर्याय नाही की या सडकी जी आपण हे काय करायला पाहिजे. इकडे पण असंच रोड बनणार आहे आणि ते सलाखी त्या रोडमध्ये जाणार आहे म्हणून त्याचा काही सध्या पर्याय नाही आहे. मग काय असा एक बॅरिकेड वगैरे लावू शकता तुम्ही. आता ते सेफ्टीसाठी आता आम्ही सांगितलं आहे कॉन्ट्रॅक्टरला ते सेफ्टी करून. मला सांगा, तुम्ही कोण आहे रोडचं काम करता? आम्ही कन्सल्टंट म्हणून आहोत इथे. रोड नाव आहे तुमचं? माझं देवेंद्र गोडलिंगे आहे नाव.
तर जसं तुमची मागणी आहे की याला की बेंड करा किंवा सेफ्टी लावा, तर ते आम्ही करणार आहोत. ते 1-2 दिवसात तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी दिसणार आहे. बघा ना, सेफ्टीसाठी जे जे लागणार आहे त्या बाजूला पण सेफ्टी पाहिजे, या बाजूला ते सर्व 1-2 दिवसात तुम्हाला दिसेल. आपल्याला याची एक समस्या आहे. तुमची काय समस्या? सर आमची समस्या हे आहे की मातीवर डायरेक्ट एक गिट्टी टाकत आहे, त्याच्यावर मुरुम टाकायला पाहिजे आमच्या माहितीनुसार. बघा, या नागरिकांचा आरोप आहे की मातीवर डायरेक्ट अगोदर मुरुम टाकायला पाहिजे. मग त्याला दाबायला पाहिजे, त्याच्यावर मुरुम टाकायला पाहिजे, त्याला दाबायला पाहिजे, त्याच्यावर गिट्टी टाकायला पाहिजे. आणि डायरेक्ट मातीवर गिट्टी टाकत आहे, मातीलाच दाबून मुरुम टाकतच नाही सर. अच्छा, मुरुम टाकत म्हणजे असा तुमचा आरोप आहे की हे जे काम आहे हे खूपच निकृष्ट दर्जाचं चांगलं काम होत नाही, असं तुमचा आरोप आहे. सर आमची हे मागणी आहे की रोड बरोबर झाला पाहिजे आणि ट्रॉफिकची व्यवस्था बरोबर झाली पाहिजे, सेफ्टीची. बघा, हे जे काम चालू आहे, तुम्ही बघत आहे इकडे माती, तुम्ही बघू शकता हे जे काम चालू आहे या रोडचं, या नागरिकांची मागणी आहे की अगोदर तुम्ही सर्वात अगोदर तो मुरुम टाका, मुरुम नंतर तुम्ही गिट्टीचा वापर करा. ते ज्या कारणाने रोड हा चांगला मजबूत आणि सदृढ होईल अशी त्यांचं म्हणणं आहे. तर त्यांचं म्हणणं हे प्रशासनानं व NHAच्या माध्यमातून त्यांची विनंती आहे की हे काम चांगल्या प्रकारे झालं. सतीशजी नांदे यांची प्रतिक्रिया या रोड विषयी काय आहे आपण 2 शब्द सांगून घेऊया. नांदे साहेब, तुमचं काय प्रतिक्रिया? माझं म्हणणं एवढंच होतं का आपल्या तालुक्याचे सुपुत्र नामदार नितीनजी गडकरी साहेब यांनीच्या प्रयत्नातून, चांगल्या कल्पनेतून हा कळमेश्वर ब्राह्मणीचा मोठ्या गेल्या अनेक दिवसापासून रखडलेला रस्त्याचं काम जे रखडलं होतं ते त्यांच्या प्रयत्नातून सुरू झालं. परंतु त्या कामाची गुणवत्ता आणि त्याचे सेफ्टी मेजर्स आणि इत्यादी कामाबद्दल असलेली अनियमितता या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही प्रोजेक्ट डायरेक्टर सिन्हा साहेब यांना भेटलो का तुमचं इथलं कुठेही सुपरविजन नाही आहे आणि ते सुपरविजन नसल्यामुळे साहेब जे कंत्राटदाराकडून जे कामात अनियमितता होत आहे ती अनियमितता थोडी दूर झाली पाहिजे. सिन्हा साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का मी नक्कीच आम्ही कोणाला तरी पाठवू त्या ठिकाणी. त्यांची टीम NHAची आता या ठिकाणी आलेली आहे आणि ते टीम इथं आले असताना त्यांना आम्ही ज्या गोष्टी दाखवून दिल्या आहे, जसं इथे गिट्टी उघडी पडली आहे हे दिसत आहे, इथे सेफ्टी मेजर्सचे इश्यू आहे, लोकांच्या तक्रारी आहे, मोठ्या प्रमाणात रोडवर अंडुलेशन आहे, जे कॉन्क्रिटिंग वर्क सुरू आहे त्याच्यावर कुठलेही पाणी मारणं नाही सुरू आहे, त्या संदर्भातल्या ज्या लोकांच्या तक्रारी होत्या नागरिकांच्या त्या आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहे. त्यांनी आता आम्ही जी टीम आली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं, आश्वासित केलं का याचे आम्ही ब्लॉक कट करून त्याचा एस्टिमेटनुसार आम्ही क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला पाठवू आणि तसा अहवाल NHAला आम्ही देऊ आणि आम्ही NHAकडून तसा त्यांचा जो काही रिपोर्ट आहे तो आम्ही मागणार. आणि आम्हाला आमची मागणी एवढीच आहे, आमच्या गावातलं जे काम हे सुरू आहे हे गुणवत्ता पूर्ण झालं पाहिजे आणि योग्य क्वालिटी वर्क झालं पाहिजे. बाकी आमची काही अडचण नाही आहे, परंतु त्या पद्धतीने जर काम होताना दिसत नसेल तर आम्ही कळमेश्वर ब्राह्मणीचे सर्व नागरिक या रस्त्यावर आंदोलन करू आणि हे काम बंद पडू. आपण बघत आहात की युवा निर्भीड पत्रकार देशोन्नतीचे सतीशजी नांदे साहेब यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये जे NHAच्या माध्यमातून काम सुरू आहे हे चांगल्या क्वालिटीचं चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे व नागरिकांची सिक्युरिटी लक्षात घेऊन काम करायला पाहिजे. जर नागरिकांची सिक्युरिटी जर राहणार नाही, कुठल्याही प्रकारचा जर अपघात होईल तर याचा जिम्मेदार कोण, हे प्रशासनाने याचं उत्तर द्यावं व नागरिकांची सिक्युरिटी लक्षात घेऊन चांगल्या दर्जाचं चांगल्या क्वालिटीचं काम या रोडच्या माध्यमातून करण्यात यावं अशी नागरिकांची विनंती आहे सर. कारण हा ग्रामीण भाग आहे आणि हा रोड एकदाच बनणार आहे आणि मजबूत बनला पाहिजे, कारण त्यांना वारंवार गड्डे राहील तर ॲक्सिडेंट होणार, म्हणून हा रोड चांगला झाला पाहिजे. म्हणून मी एवढा आपल्या न पाणी टाकता पण हा रोड झालेला आहे सर. हे मजबूत पाहिजे ना, सिमेंटला पाण्याची गरज आहे, याच्यावर ओल्या पोत्यांची गरज आहे. हे फक्त 2 दिवस झालाय पाण्याचे, फक्त मी टँकर 1 दिवस पाहिलेला आहे सर याच्यावर. मग हा रोड मजबूत होईल का? वर्षभरात पुन्हा गड्डे पडन, ॲक्सिडेंट होणार, एखाद्याच्या गरीब घराण्यातला जीव जाणार. ही माझी समस्या आहे. याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? काही नाही प्रश्न विचारला की पाण्याची बरोबर व्यवस्थापन होणार आहे किंवा रोडला पाणी मिळत नाही, याच्यावर काय? कुठेतरी असं बहुतेक झालं असेल पण सहसा असं होत नाही. ते पोते टाकून चालूच आहे आणि आता आम्ही पण सजेस्ट केलेलं आहे की त्याच्यावर ते क्युरिंग कंपाऊंड लावतील, म्हणजे मग समजा पाणी कमी असलं तर काही फरक नाही पडणार. आता तुम्ही जे काय तुम्ही पाणी वगैरे टाकत नाही किंवा काही नाही, पोत्या वगैरेची अडचण आहे, काही अडचण भासते तर तुम्ही स्वतःहून करत नसेल?
नाही, आम्ही आमच्याकडनं प्रयत्न पूर्ण करत आहोत आणि रोड व्यवस्थित होईल याची आम्ही गॅरंटी देतो की व्यवस्थित चांगला आणि पक्का रोड होणार. अजून काही ताई तुमचे नाही, आता बघू, शनिवारपर्यंत नाही झालं तर पूर्ण रस्ता थांबवून आंदोलन करू आणि काम थांबवून टाकेल मी पूर्ण शनिवारला. आपण बघत आहोत की रोडाचं काम जर चांगल्या प्रकारे झालं नाही तर काँग्रेसच्या कार्यकर्ता तालुका अध्यक्ष मॅडम ह्या रस्त्यावर उतरून जनतेशी आंदोलन करू असा इशारा या कर्मचाऱ्यांना गोवा NHAच्या माध्यमातून देत आहे की रोडचं काम हा चांगल्या प्रकारे झालं पाहिजे आणि या नागरिकांची विनंती प्रशासनाने ओळखावी व त्यांच्या विनंतीचा आदर करावा व चांगल्या प्रकारे रोडचं काम करण्यात यावं अशी त्या नागरिकांना विनंती आहे. तर आपण इथेच थांबूया. मी रुपेश मेश्राम, सिटी इंडिया न्यूज.